परिवर्तन विचार मंच यांच्या संयुक्त विद्यमाने आज सिद्धार्थ इन्शुरन्स कॉलेज वंजारी नगर या ठिकाणी कविता नामांतरवीर शहीद पोचीराम कांबळे यांच्या शौर्याच्या गाथा हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे। या निमित्त या कार्यक्रमाला जे उपस्थित सन्माननीय व्यक्ती आहेत त्यामध्ये अरुण गाडे कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे ते नेते आहेत। तसेच या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्येष्ठ पत्रकार मिलिंद फुलझेले, या कॉलेजच्या प्राचार्य संध्या राजूरकर, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डॉक्टर प्राध्यापक वीणा राऊत, कवी संजय गोडघाटे आणि ज्यांनी या कार्यक्रमामागची भूमिका विशद करण्याकरता या कार्यक्रमाकरता मेहनत घेतली आहे, परिश्रम घेतले आहे, ते प्रबुद्ध रंगभूमीचे संजय सायरे। तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो। या कार्यक्रमाला या कॉलेजचे संस्थापक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहे। आपल्या सर्वांचं एकदा मनपूर्वक स्वागत। आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात जे नामांतर हा एक असा मोठा विषय आहे की ज्याच्यावरती एक वेगळं दालन, एक वेगळा इतिहास, मोठा इतिहास निर्माण होऊ शकतो की ज्याला अनेक संदर्भ आहेत। या नामांतराच्या आंदोलनामध्ये जो एक वनवा पेटला, त्या वनव्याने एक सामाजिक राजकीय अस्तित्व महाराष्ट्रामध्ये एक वेगळं निर्माण केलं। या संदर्भात अनेकांनी नाट्य, कविता, कथा, कादंबरी या नामांतरावरती विशद केले आहेत, प्रकाशित केले आहे। अनेक लेखक या नामांतराच्या आंदोलनातून उभे झालेले आहेत। जनतेच्या रस्त्यावरती, जनतेच्या पुढे जलसेतून, सांस्कृतिक कार्यक्रमातून, आंदोलनाच्या ठिकाणी आपल्या कविता सादर केलेल्या आहेत। या ठिकाणी नामांतराच्या संदर्भात ज्या लोकांनी कविता सादर केल्या होत्या त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने नागपूर शहरातलं एक मोठं नाव आहे की जे मी ज्यांना म्हणेल की जनतेच्या विद्यापीठात ज्यांच्या कविता लोक ऐकण्याकरता जमा होत होते, असे प्रसंजित ताकसांडे, ज्यांची शहर नावाची कविता आणि नामांतराच्या कविता ऐकण्याकरता लोक चौकात उभे राहत होते। तत्कालीन काळातील इमू नारनवरे आहेत, कमला आपल्या अमर रामटेके आहेत, असे कितीतरी लोक आहेत की ज्यांनी नामांतराच्या या कविता गाजवल्याने नामांतराच्या आंदोलनाला चेतवलं। तेच काम, या संपादनाचं काम डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड, जे आमचे मित्र सोलापूरवरून आहेत प्रबुद्ध रंगभूमीचे, त्यांनी हे काम आपल्या हातात घेतलं आणि या कामाला पूर्णत्वास नेलं। त्यांचंही या ठिकाणी आपण स्वागत करू। आणि या कार्यक्रमाच्या संदर्भात आजचे जे आयोजक आहेत प्रबुद्ध रंगभूमीचे आणि बुद्धिस्ट थिएटर्सचे संजय सायरे, ते आपलं या ठिकाणी भूमिका आणि प्रास्ताविक भाषण करतील अशी मी त्यांना विनंती करतो। प्रबुद्ध रंगभूमीचे महानायक परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करतो। मराठी रंगभूमीचे आद्य नाटककार महात्मा ज्योतिबा फुले, अण्णाभाऊ साठे यांनाही अभिवादन करतोय। 4 ऑगस्ट नामांतर शहीद दिवस झाला, त्या निमित्तानं प्रबुद्ध प्रकाशनतर्फे कविता नामांतरवीर शहीद पोचीराम कांबळे यांच्या शौर्याच्या या विविध कवींचा काव्यसंग्रह आयुष्यमान डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी संपादन केलेला आहे आणि त्याचं प्रकाशन महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी होत आहे। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी सिद्धार्थ कॉलेज ऑफ इन्शुरन्स या ठिकाणी आपण परिवर्तन विचार मंच आणि प्रबुद्ध रंगभूमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या ठिकाणी कार्यक्रमाला लाभलेले मान्यवर कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अरुणजी गाडे, महानायक या दैनिक वृत्तपत्राचे निवासी संपादक मिलिंदजी फुलझेले सर,
माझे मित्र विलासजी गजभियेजी, आमच्या ताई संध्या राजूरकर, सिद्धार्थजी कांबळे, वीणा राऊत मॅडम, या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी या ठिकाणी अवघ्या एका दिवसातच आपण वेळ दिला आणि हा प्रकाशनाचा सोहळा आपण आयोजित करू शकलो। सांगायचं तात्पर्य हे की नामांतराच्या लढाईने सर्वच परिचित आहेत, तरीही या नामांतराच्या लढाईमध्ये 14 वर्ष गेले आणि या 14 वर्षातही फक्त आम्हाला नामविस्तार मिळाला। या संघर्षामध्ये आमची घरं जळाली, आमच्या विहिरींमध्ये विष कालवण्यात आलं, आमच्या कार्यकर्त्यांची राख रांगोळी झाली। नागपूरच नव्हे, मराठवाडाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचे कार्यकर्ता जय भीमचा नारा घेऊन मरण्यासाठी न घाबरता, बापही मरतो आणि मुलगाही मरतो हे विशेष या चळवळीचे महत्त्व आहे। आम्ही स्वतः नागपूरमध्ये नामांतराच्या मोर्चामध्ये अश्रू गॅस जी असते ती डोळ्यामध्ये अनुभवलेली आहे आणि लाठ्या काठ्या आमच्या जवानांनी खाल्लेल्या आहेत। अशा या नामविस्तार दिनाच्या या शौर्यासाठी ज्या शहीद पोचीराम कांबळे आणि त्यांचा मुलगा चंदर कांबळे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, जनार्दन मवाडे, गोविंद वाघमारे, नागपूरचे दिलीप रामटेके, सुहासिनी बनसोडे यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। या आहुतीसाठी आज आम्ही नामांतर वीर शहीद पोचीराम कांबळे यांच्या शौर्याच्या कविता जवळपास 30 कवींनी लिहिलेल्या आहे। त्यामध्ये सुरेश पाटोळे, सोमनाथ गायकवाड, कालकथित धर्मराज निमसरकर, SG शिंदे, रामजी गायकवाड, संजय सायरे, शिवाजी जळगेकर, DS नरसिंगे अशा अनेक 30 कवींनी आपली लेखणी झिजवली आहे आणि शहीद पोचीराम कांबळे यांच्या कार्याला सलामी दिलेली आहे। त्यांच्या शेवटच्या श्वासाला जय भीमला सलामी दिलेली आहे आणि प्रबुद्ध प्रकाशनाच्या या काव्यसंग्रहाच्या निर्मितीमागे प्रबुद्ध भारत अभियान हाच एकमेव हेतू आहे, जो हेतू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपलं स्वप्न पाहिलं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करेन। तर त्याचाच एक भाग म्हणून प्रबुद्ध प्रकाशन यावर्षी जवळपास 12 पुस्तकं प्रकाशित करणार आहे आणि हा त्यातला एक भाग आहे। पुनश्च मी सर्वांचं धन्यवाद देतो की या अभियानामध्ये मला आपण सहकार्य करीत आहात। हे अभियान माझं नसून बाबासाहेब आंबेडकरांचं अभियान आहे। या अभियानात आपण सर्वांनी सहभागी व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे आणि मी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम, नमो बुद्धाय। ज्या शहीद पोचीराम कांबळे यांच्या कार्याला आणि त्यांच्या शौर्याला मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करते। प्रबुद्ध प्रकाशनाने शहीद पोचीराम यांच्यावर ज्या कविता वेगवेगळ्या कवींनी लिहिलेल्या आहेत त्या कवींच्या कविता संग्रहाचं प्रकाशन इथं केलेलं आहे। त्या प्रबुद्ध प्रकाशनाचं मी सर्वप्रथम अभिनंदन करते। कविता या नामांतरवीर शहीद पोचीराम कांबळे यांच्या शौर्याच्या कथा सांगणाऱ्या कविता आहेत आणि याचं संपादन जे केलेलं आहे प्रबुद्ध साहित्य रत्न डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी या कविता संग्रहाचं प्रकाशन केलेलं आहे।
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर करण्यात आणि त्यासाठी जो लढा उभारला होता, त्या लढाईमध्ये अनेक भीमसैनिक शहीद झालेले आहेत, योद्धे आहेत. त्यापैकीच या लढ्यामध्ये शहीद झालेले पोचीराम कांबळे यांच्या निधनानंतर आंबेडकरी चळवळीसाठी अगदी विपरीत परिस्थितीमध्ये झुंज देणाऱ्या त्यांच्या वीर पत्नी धोंडाई पोचीराम कांबळे यांच्या क्रांतीप्रवण जगण्याला आणि चंदर हा त्यांचा मुलगा चंदर पोचीराम कांबळे याच्या बलिदानाला हा काव्यसंग्रह अर्पण केलेला आहे. यंदा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी आहे आणि हे निमित्त साधून हा काव्यसंग्रह प्रबुद्ध प्रकाशनाने प्रकाशित केलेला आहे. या काव्यसंग्रहामध्ये 30 कवितांचा समावेश असून प्रत्येक कवितेनं शहीद पोचीराम कांबळे यांच्या प्रती उत्कट अशा भावना ओथंबून प्रस्तुत केलेल्या आहेत. शहीद पोचीराम कांबळे यांच्या समर्पणाची ही गाथा आहे असं मी म्हणेन. मला असं वाटते त्यांच्या बलिदानातून अण्णाभाऊंची सारी लेकरं ऊर्जा त्यांना मिळेल या काव्यसंग्रहाच्या प्रस्तुतीकरणानंतर, अशी मला अपेक्षा आहे. शहीद पोचीराम आणि चंदर यांच्या बलिदानाला व्यर्थ जाऊ द्यायचं नाही असा संकल्प आज प्रत्येक भीमपुत्रानं करायला हवं. जो पोचीराम जयभीमसाठी त्याच्या अस्मितेसाठी लढला त्याला आणि त्याच नामावळीतील साऱ्यांनाच मी आज वंदन करते. आणि या निमित्तानं असं सांगते की जगावं तर पोचीरामासारखं, नाहीतर जगणं व्यर्थ आहे. या समाजाला पोचीराम हवे आहेत, ते तुमच्यात आणि माझ्यात निर्माण व्हावेत. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता हाच स्मृतिघोष करीत आहे. नक्की यावर चिंतन मनन वाचक करतील असा विश्वास मी या प्रसंगी व्यक्त करते. पोचीराम कांबळे या भीमयोद्ध्याला प्रणाम करते आणि आयोजक जे प्रबुद्ध रंगभूमीचे आमचे मित्र आहेत संजय सायरे यांचं मी अभिनंदन करते की त्यांनी पोचीराम कांबळेंना पुन्हा या समाजापुढे आणण्याचं मोठं काम प्रबुद्ध प्रकाशनाच्या निमित्तानं केलेलं आहे. या प्रकाशन सोहळ्यामध्ये बोलण्याची माझे विचार व्यक्त करण्याची या निमित्तानं मला संधी संजय सायरे यांनी दिलेली आहे. त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि उपस्थित असलेले सर्व मान्यवर जे आहेत, माननीय अरुणजी गाडे आहेत, माननीय मिलिंद फुलझेले जी आहेत, ज्यांनी या सुरेख अशा कार्यक्रमाचं संचालन सूत्र सांभाळलेलं आहे, ते विलासजी गजबी आहेत. सुंदर असं प्रास्ताविक ज्यांनी केलेलं आहे ते आमचे मित्र संजयजी सायरे आहेत. या सिद्धार्थ कॉलेज ऑफ इन्शुरन्सचे संस्थापक डॉक्टर सिद्धार्थ कांबळे आहेत. या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते, अभिनंदन करते. पोचीराम कांबळे यांच्या निमित्तानं बोलण्याची संधी मिळाली. प्रबुद्ध प्रकाशनाचे मी आभार व्यक्त करते आणि थांबते. जय भीम. बुद्ध भारत आणि परिवर्तन विचार मंच संयुक्त विद्यमाने आज जो पोचीराम कांबळे यांच्या संदर्भात जो आज कविता संग्रह इथे प्रकाशित झालेला आहे आणि त्या संदर्भात हा कार्यक्रम इथे आयोजित करण्यात आलेला आहे. त्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक असणारे सन्माननीय संजय सायरे सर यांना मी धन्यवाद देते. कारण ज्या स्मृती इतिहासात जमा आहेत त्या स्मृती समाजासमोर आणण्याचं काम जेव्हा ही मंडळी करत असते तेव्हा ही अत्यंत वाखाणण्यासारखी बाब आहे. आणि वर्तमान समाजाला या गोष्टी कळणं पण अत्यंत महत्त्वाचं आहे. हे काम आपण करत आहात त्यासाठी तुम्हाला मी खरोखरच धन्यवाद देते आहे. आणि इथे 30 कवींनी कविता या पुस्तकामध्ये 30 कवींच्या कविता आहेत ज्या पोचीराम कांबळे यांच्यावर अधोरेखित झालेल्या आहेत. या कविता करणाऱ्या ज्या कवी आहेत त्या कवींना पण मी धन्यवाद देते. आणि याचे संपादक अर्थात डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड सर आहे यांचं मी धन्यवाद आभार मानते. अत्यंत सुंदर आणि स्तुत्य असा हा कार्यक्रम अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी सोहळ्या पर्वावर होतो आहे. नामांतरवीर शहीद पोचीराम कांबळे यांच्या शौर्याला माझा मानाचा जय भीम.
नमो बुद्धाय, जय भीम. इथल्या या पुस्तकातल्याच या कविता संग्रहातल्याच मी 4 ओळी आधी तुम्हाला वाचून दाखवते आहे. नंतर मग एक कविता घेणार आहे. कवी अमोल डोळस, वैराग, सोलापूर यांची ही कविता आहे. त्यातल्या 4 ओळी मला अत्यंत हृदयाला स्पर्शून गेलेल्या आहेत, त्या मी तुमच्या समोर मांडते आहे. सवर्णांच्या साम्राज्यावर घाव तू घातला, सवर्णांच्या साम्राज्यावर घाव तू घातला, निर्दयी त्या सवर्णांना पुरून तू उरला. अन्यायाला वाचा फोडून गुलाम तू जागवला, अन्यायाला वाचा फोडून गुलाम तू जागवला. नामांतराचा लढा तू एकाकी लढला, नामांतराचा लढा तू एकाकी लढला. जय भीमचा अर्थ तुलाच फक्त कळला, जय भीमचा अर्थ तुलाच फक्त कळला. अत्यंत सुंदर ह्या 4 ओळी याच्यामध्ये अमोल सरांनी मांडलेल्या आहेत कवितेमध्ये. कारण असं म्हणतात की बा स्वतःसाठी जगलास तर मेलास, समाजासाठी जगलास तर जगलास. आणि तेच काम इथे पोचीराम कांबळेचं झालेलं आहे. कारण पोचीराम कांबळे त्यांच्यासोबतच त्यांचं अपत्य, त्यांचे चिरंजीव म्हणजे चंदर कांबळे या दोघांनी यासाठी बलिदान केलेलं आहे. आणि ही मला वाटतं एकमेव घटना असावी. त्याला अनुसरून एक कविता पुन्हा सादर करते या कविता संग्रहातील. कालकथित भीमशाहीर बाळशिवबा सालवदे गुरुजी, सोलापूर यांची कविता आहे. हे कवी आहेत या कवितेचे. शहीद झाला पॅन्थर, नाव केलं अमर, शहीद झाला पॅन्थर, नाव केलं अमर. पोचीराम कांबळे हा नर, गाजला नामांतरवीर, पोचीराम कांबळे हा नर, गाजला नामांतरवीर. तुझ्या रक्तामध्ये चळवळ आंबेडकरी, तुझ्या रक्तामध्ये चळवळ आंबेडकरी. ढाण्या वाघ जसा शूर, धन्य नामांतरवीर, ढाण्या वाघ जसा शूर, धन्य नामांतरवीर. जरी झाला तू ठार, नाव तुझे रे अमर, जरी झाला तू ठार, नाव तुझे रे अमर. शंड झाला हल्ला, गंड तू एकला, शंड झाला हल्ला, गंड तू एकला. मुखी जय भीम ललकार, तुझी झाली नाहार, मुखी जय भीम ललकार, तुझी झाली नाहार. तू रे असा लढला, शत्रुशिरे भिडला, तू रे असा लढला, शत्रुंशिरे भिडला. तुझवर झाले किती वार, पण मुखी जय भीम उच्चार, तुझवर झाले किती वार, पण मुखी जय भीम उच्चार. तुझ्या पाठी शहीद पुत्र झाला चंदर, तुझ्या पाठी शहीद पुत्रही झाला चंदर. धन्य झाले तुझे घर, दुजे ना अवनीवर. दुसरं या अवनीवर आतापर्यंत प्रकरण घडलेले नाही की जे मुलगा आणि वडील दोन्ही बलिदानासाठी, नामांतर चळवळीसाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तुझ्या पाठी शहीद पुत्र झाला चंदर, धन्य झाले तुझे घर, दुजे ना अवनीवर. तुझ्या ऋणासाठी भीमसैनिक कोटी, तुझ्या ऋणासाठी भीमसैनिक कोटी. जमले झाली दाटी ऋण फेडण्या खातर, जमले झाली दाटी ऋण फेडण्या खातर. भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड भले, भीमपुत्र टेक्सास दादा गायकवाड भले. तुझ्या कुटुंबासाठी जसे चंदन भुवर, तुझ्या कुटुंबासाठी जसे चंदन भुवर. आज स्मृती तुझी बोध करता आम्हा, आज स्मृती तुझी बोध करता आम्हा. नका विसरू भीमा बोले नामांतरवीर, नका विसरू भीमा बोले नामांतरवीर. तुझ्या स्मृती दिनी बाळ शिवबा शाहीर, तुझ्या स्मृती दिनी बाळ शिवबा शाहीर. भीमनिष्ठेवरी केली शाहिरी अमर, भीमनिष्ठेवरी केली शाहिरी अमर. धन्यवाद. तथागत भगवान बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांना प्रथम अभिवादन. आजच्या या नामांतरवीर कविता संग्रहाच्या निमित्ताने उपस्थित असलेले मिलिंद भाऊ उलजेले, निवासी संपादक महानायक, प्रबुद्ध रंगभूमीचे संयोजक संजय सायरे, परिवर्तन मंचचे विलास भाऊ गजबिये, आदरणीय संध्याताई आणि माननीय विनाताई राऊत, डॉक्टर सिद्धार्थ कांबळे सर, उपस्थित सर्व मित्र. शहीद पोचीराम कांबळे यांच्या शौर्याचा जेव्हा इतिहास वाचला जात आहे तर एक आंबेडकरी चळवळीला एक वेगळीच दिशा मला असं वाटते की येत आहे, आली आहे. काही वर्षापूर्वी आम्ही पोचीराम कांबळे यांच्या गावात गेलो होतो. मी स्वतः, संजय सायरे, टेक्सास गायकवाड, डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड, आणि तिथले परिस्थिती जेव्हा पाहिली, एक छोटंसं गाव आणि या छोट्याशा गावामध्ये एवढ्या प्रकारचा क्रांतिकारी माणूस जन्म घेतो, हे अद्भुत
असं ते गाव म्हणावं लागतं की त्या गावामध्ये बाबासाहेबाच्या नावाचा क्रांतिकारी विचार एवढा पेटला जातो एका छोट्याशा गावामध्ये, ही अद्भुत गोष्ट आहे. हा इतिहासच पोचीराम कांबळेचा हा मला वाटते पिढ्यानं पिढ्या आंबेडकरी चळवळीला प्रेरणादायक असला पाहिजे, राहणार आहे. कारण मित्र, ज्यावेळेस 1956ला म्हणजे आपण 1956ला दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर आपण सुशिक्षित झालो आणि ज्या गावगाड्यातील जो वर्चस्व होते ते झुगारून दिलं आणि वर्चस्व झुगारून दिल्यानंतर या लोकांच्या, सवर्ण लोकांच्या नजरेमध्ये आपण जे मान खाली घालणारे होतो ते ताटमानाने जगायला लागले, हे यांच्या नजरेत सरायला लागलं. आणि अशातच नामांतर विद्यापीठाची, मराठवाडा नामांतर विद्यापीठाच्या घोषणाची मागणी झाली की मराठवाड्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ हे नाव दिलं पाहिजे. यामध्ये गंगाधर गाडे औरंगाबादचे यांनी ही मागणी केली आणि पाना राजभोज यांनी विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये प्रस्ताव ठेवला आणि तो 27 जुलै 1978ला पास झाला. आणि त्यानंतर त्याच रात्रीपासून पूर्ण मराठवाड्यामध्ये आंदोलनं पेटली. ही आंदोलनं गावागावात पेटली आणि यातनं पूर्ण महाराष्ट्र कवेत घेतला. पोचीराम कांबळे हा अतिशय कणखर माणूस आणि तिथल्या सवर्णांनी ठरवलं का बौद्धांचे असो की महारांचे असो की दलितांचे असो पूर्ण घरे जाळली पाहिजेत. यांना माज आलेला हे शिकले आहेत, हे बाबासाहेबाचा विचार घेऊन पेटलेले आहे. यांचा जोपर्यंत आपण माज उतरवणार नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही. आणि म्हणून त्यांनी त्याकरिता 100-200 लोकांचा मॉब घेऊन त्या गावावर हल्ला करण्याचं ठरवलं. आणि हल्ला करण्याचं ठरवल्यानंतर तिथल्या गावातल्या लोकांना, काही लोकांना कुणकुण लागली आणि ते लोक पसार झाले. हा एकटा त्या रात्री आपल्या पडवीमध्ये झोपून त्या गावातल्या लोकांची काळजी घेऊन तो पडला होता. 2 माणसं रात्रीचे येतात, त्याला म्हणतात का चल उठ, तुझा जीव धोक्यात आहे, तुला आम्ही घेऊन जातो. ती त्याला घेऊन जातात. तो 100-150चा माप गावामध्ये येतो. तिथले पक्के घरं आहेत, ते बुरुजांनी दुरुस्ती करतात, घरं पेटवून दिल्या जातात आणि पोचीराम कांबळेचा शोध घेत ती लोक जातात. पोचीराम कांबळेला पकडतात. सूर्यास्त झालेला असतो, सूर्योदय झालेला असतो. त्यावेळेस त्या पोचीराम कांबळेच्या पोटामध्ये घाव घालतात आणि प्रत्येक गावाला तो पोचीराम कांबळे जय भीम हा नारा देत असतो. त्याला ते लोक विचारतात तू जय भीम म्हणशील का? तो एक घाव घालतात, तो जय भीम बोलतो. प्रत्येक घाव घालतात, तो जय भीम बोलतो. तिथल्या सरंग रस्त्यात लाकडं आणतात, सरंग रस्ता त्या रस्त्यावर त्याला ठेवतात आणि तिथून त्याला पेटवतात आणि त्या पेटलेल्या ज्वालातून तो म्हणतोय जय भीम. पेटलेल्या ज्वालातून म्हणतो जय भीम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ झालेच पाहिजे. काय पोचीराम दादा, सलाम, अभिवादन. तुझ्या या स्वाभिमानाचा मला वाटते की प्रत्येक आंबेडकरी चळवळीतल्या प्रत्येकाने त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. अशी कशी तुमची चळवळ, ज्या काळात आता 78च्या या काळामध्ये आज इतकी वर्ष झालेली आहेत, तुमच्यामध्ये एकोपा नाही आहे. का नाही आहे? ही भयंकर गोष्ट आहे. आजही तीच परिस्थिती आहे, परिस्थिती बदललेली नाही आहे. कारण पूर्वीही ज्या प्रकारे हे सवर्ण तुमच्यावर तुटून पडायचे, आताही तेच होत आहे. प्रत्येक गावामध्ये हल्ले होत आहेत, भाऊ बेटींच्यावरती हल्ले होत आहेत, इथे गावामध्ये खून होत आहेत आणि त्यांचीच सरकारं, त्यांचीच माणसं खोट्या नाट्या त्या करून सणात ते प्रकरण दाबली जातात. मला असं वाटतंय की या निमित्ताने, या कविता संग्रहाच्या निमित्ताने मला असं वाटतं की शहीद पोचीराम कांबळेला खऱ्या प्रकारे जर आपल्याला श्रद्धांजली द्यायची असेल तर आपल्या चळवळीला चळवळीचं एकीकरण करणं फार गरजेचं आहे. कारण मी या निमित्ताने डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड आणि टेक्सास गायकवाड यांचं अभिनंदन करतो की ज्यावेळेस आम्ही त्या गावामध्ये गेलो होतो तिथे आम्ही पोचीराम कांबळेचं स्मारक बांधण्याचं ठरवलेलं होतं. तिथली जागाही आम्ही पाहिलेली होती आणि ह्या पोचीराम कांबळेचं म्हणजे त्या टप्प्यातला हा पहिला भाग आहे की त्यांच्या स्मृतीनिमित्त हा काव्यसंग्रह प्रकाशित होत आहे. आणि हा काव्यसंग्रह प्रत्येकाला, प्रत्येक आंबेडकरांना प्रेरणादायी ठरेल. मला असं वाटतं की हे लढ्याचं आपलं मुख्य अस्त्र राहील असं मला वाटतंय आणि ते असायला पाहिजे. या 5 ऑगस्टला आपल्या नागपुरामध्ये
हा मोर्चा निघाला होता विद्यापीठाच्या नामांतराच्या बाबतीत। आणि त्यानंतर निघाल्यानंतर 10 नंबरच्या पुलावर गोळीबार झाला, त्यामध्ये 5 मुलं आपली शहीद झाली, मृत्यू पावली। आणि त्यानंतर 15 ऑगस्टला या काळात स्वातंत्र्य काळा दिन पाळायचं असं ठरलं आणि राजा ढालेंनी त्याबाबतचं नेतृत्व केलं। दलित पॅंथरची संघटना ही याच त्यागातून, याच अन्याय अत्याचारातून उभी झालेली। राजा ढालेंनी सांगितलं की हा स्वातंत्र्याचा काळ, आपण हा येणारा स्वातंत्र्य दिन हा काळा दिन पाळला पाहिजे आणि 15 ऑगस्टचा दिन निर्धार केला। इथे रात्रीची मशाल मोर्चा काढल्याचं ठरलं आहे। स्वतः राजा ढाले रात्रभर मशाल घेऊन फिरले या इथे नागपुरातली 5 माणसं शहीद झालेली आहेत। तर या काव्यसंग्रहाच्या एक यामधली कविता नाही आहे, पण ही दुसरी कविता आहे पूज्यराम कांबळेच्या यांच्यातली, राजन गवळीनं लिहिली आहे। मी त्या कविता वाचून तुम्हाला सांगतोय। धगधगत्या अग्नीत तुझ्या देहाचे, धगधगत्या अग्नीत तुझ्या देहाचे करून तुकडे तुकडे जिवंत जाळले। तुझा देह जळाला पण नाही जळाला तुझा स्वाभिमान, अभिमान तुझाच रे। तू त्या ज्वालातही वदत होता फक्त आणि फक्त जय भीम, तू त्या ज्वालातही वदत होता फक्त आणि फक्त जय भीम। नामांतराच्या चळवळीत तुझ्यासारखे शहीद झाले पोचीरामा, नामांतराच्या चळवळीत तुझ्यासारखे शहीद झाले पोचीरामा। तू मातंग असूनही लढला सत्यासाठी। आजच्या या मातंगाच्या या लोक 7% आणखीन आरक्षण मागत आहेत। वेगळ्या आरक्षणात आणखीन आरक्षण मागण्याचे त्यांचे काही नेते दलाली करत आहेत आणि वेगळं आरक्षण मागत आहेत। अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न हे लोक करत आहेत। म्हणून तू मातंग असूनही तू लढला सत्यासाठी। तूच वस्ताद लवजीचा खरा वारसदार, तू अण्णाभाऊचा खरा वारसदार, तूच भीमरायाचा वारसदार। तू शहीद होऊन रक्त अर्पिले विद्यापीठासाठी, तू शहीद होऊन रक्त अर्पिले विद्यापीठासाठी। आणि आम्ही इथे गद्दार झालो रक्तालाच, आणि आम्ही इथे गद्दार झालो रक्तालाच। पदासाठी, स्वार्थासाठी, पैशासाठी लाचार झालोत आम्ही, पदासाठी, स्वार्थासाठी, पैशासाठी लाचार झालोत आम्ही। कलंक म्हटला तरी वावे नाही, अरे आमच्या जिंदगीवर थुंकावे, लहान मुलाने मुतावे आमच्या तोंडावर। असे आम्ही दळबद्री करंटे झालो, बेमान झालो बा भीमा तुझ्या चळवळीला। पोचीरामा क्षमा कर, पोचीरामा क्षमा कर। आम्ही ती चळवळ थंड करण्यात धन्यता मानली, तुझ्या चितीची ज्वाला आम्ही थंड केली। क्षमा कर पोचीरामा, क्षमा कर पोचीरामा। खरंच पोचीरामा आम्हाला तू क्षमा कर। आम्ही तुझ्या चळवळीला थंड केलं, आम्ही तुझ्या चळवळीला नेस्तनाबूत करण्यात पंचिती कमी पडत नाही। अजून आम्ही तुझी चळवळ मागे नेत आहेत। बाबासाहेबाला अभिवादन करताना पोचीरामलाही अभिवादन करतो। आणि एक शेवटचं जाण्यापूर्वी मी या सर्व म्हणजे विशेषतः विलास गजबे सरांचं, संजय सायरे सरांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला। आपण सर्व लोक इथे उपस्थित झाला आणि त्याहीपेक्षा मी डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा काव्यसंग्रह काढलेला आहे, संपादन केलेलं आहे। टेक्सराज गायकवाड यांनी मार्गदर्शन लाभलेलं आहे। खूप जीते हैं लोग जो अपने पेट के खातिर, म्हणजे शेवटचं एक 2 ओळी म्हणतो, खूप जीते हैं लोग अपने पेट के खातिर, हम तो जीते हैं अपने स्वाभिमान के खातिर। खूब जीते हैं लोग अपने पेट के खातिर, हम तो जीते हैं अपने स्वाभिमान के खातिर। झुकाए स्वर को जीते हैं, झुकाए सर को जो जीते हैं, खाक जीते हैं, वेही जीते हैं जो मरते समाज के खातिर। समाजासाठी आपल्याला मरायचं आहे, समाजासाठी जगायचं आहे। जय भीम। या ठिकाणी उपस्थित डॉक्टर कांबळे सर, संध्या मॅडम, वीणा मॅडम, सायरेजी, गजबे गुरुजी, गाडेजी आणि इतर, आज जो कविता संग्रहाचा विमोचनाचा कार्यक्रम या ठिकाणी पार पाडत आहेत, मला अत्यंत आनंद होत आहे। या निमित्ताने आंबेडकरी समाजाच्या अस्मितेच्या, शौर्यशाळेच्या इतिहासाला एक उजाळा आपण देत आहोत। हा इतिहास स्वतंत्र भारतानंतर या देशामध्ये एक अद्भुत इतिहास आहे। एका व्यक्तीसाठी
तब्बल 17 वर्ष एक समाज, एक मूठभर समाज 17 वर्ष अखंड संघर्ष करतो, म्हणजे हा इतिहास खरोखरच सुवर्ण अक्षराने लिहावा असा हा इतिहास आहे. आणि त्यामुळे त्या इतिहासाला आपण उजाळा देत आहोत, हे खरोखरच आपल्यासाठी अभिमानाची, स्वाभिमानाची गोष्ट आहे. बाबासाहेब म्हणतात, एका ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, समाजामध्ये कोणी नेतृत्व नसते, निराशा असते, अशा वेळेस समाजाने आपल्या पूर्वजामध्ये जे काही शौर्यशाली व्यक्तिमत्व असतात त्यांचे स्मरण केलं पाहिजे, त्यांना आठवण केलं पाहिजे. ते व्यक्तिमत्व समाजामध्ये ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण करत असतात. आज 42 वर्ष झालेले आहे त्या आंदोलनाला. 42 वर्ष कमी नाही. या 42 वर्षामध्ये आंबेडकरी चळवळ जी होती ती अधिक समृद्ध व्हायला पाहिजे होती, कारण की त्याच्या शौर्याचा इतिहास हा समृद्ध आहे. आंबेडकरी चळवळीच्या शौर्याचा इतिहास, कर्तबगारीचा इतिहास हा समृद्ध आहे. तशा पद्धतीने ही चळवळ समृद्ध हवी होती. या 42 वर्षामध्ये ती समृद्ध दिसत नाही, कुठंतरी ती अधोगतीच्या दिशेने वाटचाल झाली. आणि अशा प्रसंगी या पार्श्वभूमीवर डॉक्टर कीर्तिपाळ गायकवाड यांनी पोचीराम कांबळे यांची आठवण करावी. ही खरोखरच डॉक्टर कीर्तिपाळ गायकवाड हे अभिनंदनास पात्र आहेत. त्यांच्या या कविता संग्रह प्रकाशनाच्या मागचा उद्देशच असा असावा की समाजामध्ये काहीतरी निराश, संभ्रमित समाजामध्ये कुठंतरी उत्साह, ऊर्जा या निमित्ताने फेरावी, हा त्या मागचा उद्देश असावा असं मला वाटते. त्यासाठी मी डॉक्टर कीर्तिपाळ गायकवाड यांचं अभिनंदन करतो. नामांतरामध्ये या लढ्यामध्ये जवळपास 350च्या वरती लोक मरण पावले. एक जात दलित समाजाचे नामांतराचा हा लढा लढला गेला. हा आंबेडकरी समाज, आंबेडकरी अस्मिता म्हणून त्यांनी लढला गेलेला आहे. ते तर दलित समाजाच्या जात, उपजाती, पोटजाती यांचा कोणताही लवलेशही नव्हता. फक्त आम्ही आंबेडकरी. 60-70च्या दशकामध्ये पॅन्थरची निर्मिती झाली. पॅन्थरनी नव्या युवकांना संघटित केलं आणि येत्या व्यवस्थेविरुद्ध एक हुंकार पेटवला. साहित्यिक रूपातून एक हुंकार निर्माण झाला. मैदानामध्ये लढवय्ये जमात एक उभी झाली. विविध अंगाने हा एक पॅन्थरचा जलजला जेव्हा उभा झाला, त्या पॅन्थरच्या आक्रोशाला बघून प्रस्थापित व्यवस्था हादरून गेली. आणि त्या प्रस्थापित व्यवस्थेचा एक खरपुरुष हा शरद पवार होता. शरद पवाराला वाटलं की पॅन्थर ही व्यापक देश पातळीवर उभारून येत आहेत आणि या पॅन्थरला कसं रोखायचं त्यांनी षड्यंत्र रचलं. तेव्हा काँग्रेसमध्ये फूट झाली होती. इंदिरा गांधी विरुद्ध अर्ज काँग्रेस अशी एक होती. 2 काँग्रेसमध्ये महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटलांच्या आणि नाशिकराव तिरफोडे यांच्या नेतृत्वामध्ये मराठा आणि दलित असं एक कंबाईंड सरकार महाराष्ट्रात होतं. त्या सरकारमध्ये शरद पवार एक मंत्री होता. याचं लिंकिंग सुरुवातीपासून RSS सोबत होतं. शरद पवारांचा जो गुरु होता यशवंतराव चव्हाण यांचा जो गुरु होता हा सुद्धा संघी जोशी अशा या गुरुचा हा शिष्य
हा मेंटलिस्ट संघाच्या कुठंतरी सानिध्यात राहिलेला आहे. पॅन्थरला फोडण्यासाठी त्याने अगोदर वसंतदादा पाटलाच्या पाठीमध्ये खंजीर खोपसून पहिल्यांदा 78 मध्ये 76 मध्ये पुरोगामी लोकशाही आघाडीचं सरकार स्थापन केलं. जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्ष संघाला मिळून ती 18 जुलैला शरद पवार मुख्यमंत्री झाला आणि 26 जुलैला नामांतराचा ठराव मांडण्यात आला सभागृहामध्ये. नामांतराची कोणाचीच मागणी नव्हती. आंबेडकरी समूहाकडून किंवा कोणाकडून मराठवाडा विद्यापीठाला नामांतर मिळावे अशी कोणाचीच मागणी नव्हती. पण शरद पवार तो ठराव आणतो, एक मताने सहमत होतो. अशा पद्धतीने तो आंबेडकरी समाजाच्या भावनेला हात घालतो. एकीकडे आंबेडकरी समाजाची सहानुभूती देतो आणि दुसऱ्या बाजूने तो मराठवाड्यामध्ये गोविंदभाई श्राफ आणि त्यांच्या चेले चपाट्यामार्फत दलिताविरुद्ध आंबेडकरी समाजाविरुद्ध षड्यंत्र असतो. दंगल भडकते. ती दंगल मराठवाड्याची दंगल एवढी अमानवीय राहिली आहे की नाही. 4 तारखेला पोचीराम कांबळेची हत्या होते, जनार्दन मोवाडेची हत्या होते. बघा तुम्ही, त्यांना पिछा करू करू ठार मारल्या जाते, अत्यंत क्रूरपणे ठार मारल्या जाते. मुलगा चंदर बापाच्या खुनाचा बदला घेतो, त्यालाही सोडले जात नाही. कदाचित भारताच्या इतिहासामध्ये पोचीराम कांबळे आणि त्यांच्या मुलाची जी हत्या जातीवाद्यांनी केली ती दुर्मिळ आहे. बाबासाहेबांसाठी पोचीराम कांबळे याला जेव्हा जिवंत जाळत होते तेव्हा तो नामांतर आणि जयभीमच्या घोषणा करतो. काय त्याला भेटलं होतं व आंबेडकरी चळवळीपासून? अस्मिता बाबासाहेब त्याला समजला होता. बाबासाहेब समजला होता. म्हणजे माझं सांगण्याचं तात्पर्य हे आहे की दलितामध्ये तेव्हा फाटाफूट नव्हती. तो मांग आहे, मातंग आहे, तो चंबार आहे अशी फाटाफूट नव्हती. दलित हा एका याच्यामध्ये बांधला गेलेला होता, व्यवस्थेविरुद्ध होता. पण नंतर तोच मांग 5% रिझर्वेशन भेटावं म्हणून त्यांनी आंदोलन करतो. का करतो? येतेही की हा दलित समाज विघटित होत नाही, मग कसं करायचं त्याला? फोडा आणि झोडा. याच्या मागेही शरद पवार सारख्या जातीवाद्याचे छातील डोकं होते, सैतानी डोकं होते. मातंग समाजातल्या काही लोकांना त्यांनी पकडून, अरे तुम्हाला काय भेटलं आरक्षणाचं? सर्व तर ते महारानं खाल्ला, तुम्ही मागा 5%. अशा पद्धतीनं त्यांनी जातीमध्ये भांडणं लावलेली आहेत. ओबीसी मध्ये तेच केलं. खऱ्या अर्थाने शरद पवार आणि या मराठ्यांनी महाराष्ट्रामध्ये पुरोगामी, जेथे पुरोगामी याच्यासाठी म्हटलं जाते, फुले साहू आंबेडकरांची विचाराची ही समृद्ध झालेली ही भूमी होती म्हणून त्याला पुरोगामी म्हटले जाते. त्या विचाराचं शेतकरी कामगार पक्ष होता, बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष होता, कम्युनिस्ट होते. या सर्वाला खच्ची केलं गेलं आणि काँग्रेस पुढं मग शिवसेनेला बल दिलं गेलं. त्याच्यानंतर बीजेपीला या महाराष्ट्रामध्ये सत्ता सोपवल्या गेलेली आहे. म्हणजे शरद पवार आणि यातल्या त्यांच्या जात्यांध लोकांना जातीवादी चालतात, पण पुरोगामी, परिवर्तनवादी, बहुजनवादी, धर्मनिरपेक्ष शक्ती चालत नाही, यांना जातीवादी चालतात. हे समजून घेतलं पाहिजे. आज सत्तेत पवार आला, आज दलितावर अत्याचार होत आहे, न्याय नाही. आणि आमच्यातीलच काही दलाल लोक, चमचे लोक शरद पवारांचे गोडवे गात आहेत, अत्याचार होत आहेत. त्यांनी आल्या जे विदेशी शिष्यवृत्ती त्याच्यामध्ये आडकाठ्या निर्माण केल्या होत्या. तर अशा पद्धतीनं हे एक आहे. आज आपण संघटनात्मक काहीच करू शकत नाही. शरद पवार आणि RSS
हे आपल्या अभियानामध्ये यशस्वी झालेले आहेत. अशा वेळेमध्ये पुन्हा समाज निराश झालेला आहे. या समाजामध्ये जागं करायचं असेल, त्याच्यात ऊर्जा पेळायचं असेल तर बाबासाहेब म्हणतात की आमचे जे इतिहासामध्ये जे शौर्यशाली पुरुष झालेले आहेत त्यांच्या शौर्याच्या गाथा आपल्या समाजापुढे ठेवल्या पाहिजे. म्हणून आज पोचीराम कांबळे, त्याचा मुलगा चंदन कांबळे, जनार्दन मोवाडे, नागपूरचे जे शहीद आहेत, ह्या लोकांच्या गाथा पुढं आल्या पाहिजे, समाजापुढं आल्या पाहिजे. तेव्हा त्याच्यामध्ये कुठंतरी विश्वास जागेल आणि ते काम या निमित्ताने डॉक्टर कीर्तिपाल गायकवाड यांनी पोचीराम कांबळेच्या निमित्ताने जो कविता संग्रह प्रकाशित केलेला आहे आणि त्याचं जागोजागी महाराष्ट्रभर एक विमोचन होत आहे. हा प्रकार आंबेडकरी समाजामध्ये पुन्हा ऊर्जा आणि प्रेरणा उफाळून आणण्याचा हा एक भाग आहे असं मी समजतो. आणि या पुस्तकाला आणि त्याच्या संपादकाला मी शुभेच्छा देतो. आणि पोचीराम कांबळे, चंदन कांबळे, जनार्दन मोवाडे आणि या नामांतर आंदोलनामध्ये शहीद झालं यांना मी विनम्र अभिवादन करतो त्यांच्या स्मृतीला. आणि जाता जाता पुन्हा मी एक गोष्ट स्पष्ट करतो. बरेच लोक म्हणतात नाम विस्तार आहे, नाम विस्तार आहे. मला वाटते डॉक्टर आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे काही नाम विस्तार नाही, नामांतर आहे. मराठवाडा याच्यासाठी लावण्यात गेलेला आहे त्या क्षेत्राची कुठंतरी ओळख झाली पाहिजे ना. नाहीतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी कुठं आहे हा प्रश्न पडला असता. देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या नावाने अनेक विद्यापीठ आहेत आणि त्यामुळे ते विद्यापीठ नेमकं कोणतं हे प्रदर्शित करण्यासाठी त्याला मराठवाडा हे शब्द जोडण्यात आलेला आहे. कोल्हापूरचे शाहू महाराज असो, नागपूर विद्यापीठ असो, राहुरीचे विद्यापीठ असो, याला ते लिहिलंच जाते. हे मराठवाडा क्षेत्राचं मला नाही वाटत हा आंबेडकरी संघर्षाच्या 17 वर्ष संघर्षाच्या बलिदानाचा हा विजय आहे. हा विजय इतिहासामध्ये स्वर्ण अक्षराने लिहिला गेलेला आहे. आणि जे जातीवादी होते त्यांच्या या खलनायक मनुष्यांनी इतिहासामध्ये ओळखले जातील हे तुम्ही याद राखा. एवढं बोलतो आणि मला या ठिकाणी सन्मान दिला मी आयोजकाचे आभार मानतो आणि पुनश्च तुमचं अभिनंदन करतो आणि शहीद नामांतर शहीदांच्या स्मृतीला मी अभिवादन करतो. सर्व मान्यवर मंडळींना माझा सप्रेम जय भीम. प्रबुद्ध रंगभूमी व परिवर्तन विचार मंच यांच्या संयुक्त आयोजित केलेला कार्यक्रम हा प्रबुद्ध प्रकाशनचे कविता व नामांतर वीर शहीद पोचीराम कांबळे यांच्या शौर्यांच्या प्रकाशन समारंभ नुकतंच आपला अध्यक्ष असलेले मिलिंद फुलझेले, बरोबर आहे, मिलिंद फुलझेले यांच्या हस्ते झालेले आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आवर्जून अरुण गाडे सर, महाराष्ट्र काष्ट आयुक्त कर्मचारी कल्याण महासंघ, त्याचप्रमाणे प्राचार्या संध्या राजूरकर सामाजिक कार्यकर्त्या, तसेच प्राध्यापक डॉक्टर विना राऊत आणि विलासजी गजबी आणि प्रमुख म्हणजे जो जिथे आहे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे ते सिद्धार्थ कॉलेज, डॉक्टर सिद्धार्थ कॉलेज आणि सिद्धार्थ कॉलेजचे फाउंडर्स आहेत ते डॉक्टर सिद्धार्थ कांबळेजी उपस्थित आहेत. या सर्वांनी संयोजक आलेल्या मान्यवरांचे सगळ्यांचे मी आभार मानतो आहे. पुन्हा एकदा जय भीम म्हणून आपलं स्वागत करतो आहे. धन्यवाद. जय भीम.